90च्या दशकात मुंबईतील डान्स बारनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता। शहरातील गल्ली बोळात डान्स बार उगवले होते। तिथे नेहमी नोकरी करणारे श्रीमंत घरची तरुणाई, मोठे व्यापारी व धनदांडगे गर्दी करायचे। इतकंच नव्हे तर गुजरात म्हणून अनेक उद्योजक खास शनिवारी मुंबईत येऊन या छमछमच्या ठिकाणी पैशांची उधळण करायचे। या दुनियामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली। अखेर सरकारने ही डान्स बार संस्कृती संपवली, पण आता त्याच प्रकारचं छमछमचं वादळ मराठवाड्यात घुसलंय। धाराशिव, बीड, सोलापूर परिसरात कला केंद्राच्या नावाखाली धुमाकूळ घालण्यात येतोय। केवळ धाराशिव मध्येच 10 ते 15 कला केंद्र सुरू असल्याचं दिसून आलंय। अशाच एका कला केंद्राबाहेर मागच्या आठवड्यात गोविंद बर्गे नावाच्या उपसरपंचाने स्वतःला संपवून घेतलं आणि अख्खा महाराष्ट्र हादरला। शिवाय जुलै महिन्यात अजित पवार गटाच्या एका आमदाराच्या भावाने एका कला केंद्रात गोळीबार केला होता। तेव्हा सुद्धा हे प्रकरण डांबण्यात आलं होतं। तेव्हाच अजित दादांनी किंवा महाराष्ट्र प्रशासनाने कडक कारवाई केली असती तर कदाचित गोविंद बर्गे वाचले असते, पण या छमछमला कुणाला लगाम लावता आला नाही। आता हे गोळीबाराचं प्रकरण नक्की काय होतं, त्या प्रकरणानंतर काही कारवाई झाली की नाही, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पुणे जिल्ह्यातील चौफुला येथील कला केंद्रात 21 तारखेला रात्री 11च्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना समाज माध्यमांद्वारे वाऱ्याच्या वेगाने पसरली होती। यामध्ये सत्ताधारी आमदाराचा एक भाऊ असल्याची सुद्धा चर्चा सुरू होती। मात्र या प्रकरणी तक्रारदार कुणीही पुढे येत नव्हतं, तर कला केंद्राचा मालक सुद्धा अशा पद्धतीने गोळीबार झाल्याचं नसल्याचं सांगत होता। दबाव वाढल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी कला केंद्राचा मॅनेजरला ताब्यात घेतलं। अखेर चौकशी अंती गोळीबार झाल्याच्या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला। या चौकशीमध्ये आम्ही अत्यंत घाबरलो असल्याने तक्रार देण्यासाठी पुढे आलो नाही असं मॅनेजरने सांगितलं होतं। पण अखेर मॅनेजरच्या तक्रारीनंतर यवत पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला। यामध्ये शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांचं सुद्धा नाव होतं। बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे यांसह आणखी एका अनोळखी व्यक्तीवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पण हा गोळीबार होण्याचं नक्की कारण तरी काय होतं? त्याचं झालं असं की अंबिका कला केंद्रात 21 जुलैला सोमवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास रुईकरांची पार्टी होती। तर दुसरीकडे बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि त्याच्या सोबत असलेला एक अनोळखी व्यक्ती हे या कला केंद्रात आले होते। त्यांनी कला केंद्रातील 2 पार्ट्या बुक केल्या आणि रात्री 10:30 वाजता तिसरी पार्टी घेतली, ज्यात 5 महिला नर्तिका उपस्थित होत्या। या पार्टी दरम्यान बाळासाहेब मांडेकर यांनी नर्तिका नाचत असताना बंदूक काढून हवेत गोळीबार केला। गोळी भिंतीला आणि छताला लागल्याचं सांगण्यात आलं। मग मंगळवारी या प्रकाराची सगळीकडे चर्चा सुरू झाली। मात्र पोलिसांनी कुणीही तक्रार द्यायला आलं नाही म्हणून काहीही केलं नाही। परंतु ज्यावेळी आमदाराच्या भावाचाही समावेश असल्याचं वृत्त समाज माध्यमांवर येऊ लागलं, तेव्हा दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आणि अखेर या आरोपींना अटक करण्यात आली। तेव्हा सुद्धा हे प्रकरण भयंकर गाजलं होतं। तेव्हा जर ही प्रकरणं निकालात काढली असती तर आज गोविंद बर्गे यांचा जीव वाचला असता। विशेष म्हणजे बीड, धाराशिव, सोलापूर या भागांमध्ये पवनचक्की कंपन्यांची एंट्री झाली आहे। पवनचक्की कंपन्यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला मोबदला दिलाय। त्यामुळे या भागातील बरेच धनदांडगे या कला केंद्राच्या दारी पोहोचले। या कला केंद्रावर तरुण मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात। या भागातले तरुण आणि विवाहित तरुण इथं कायम येत असतात। हेच तरुण इथं नाचणाऱ्या तरुणींवर पैसे उधळपट्टी करत असतात। त्यामुळे अनेक कुटुंब या कला केंद्राच्या नादामुळे उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे हे बंद झालं पाहिजे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। विशेष म्हणजे या भागातील अनेक महिलांनी कला केंद्राबद्दल तक्रार केली होती। तरुण पिढी उद्ध्वस्त व्हायला लागली आहे। लाडकी बहीण म्हणतात, पण लाडके मेहुणे मात्र या कला केंद्राच्या नादी लागून बर्बाद झाले आहेत। मग लाडक्या बहिणींचा काय फायदा आहे? तुळजाभवानी कला केंद्राबद्दल आम्ही तक्रार केली होती, पण जिल्हा प्रशासनाकडून हात वर करण्यात आले। आम्ही हे बंद करू शकत नाही अशी उत्तरे दिली होती। तहसीलदारांनी मध्यंतरी या कला केंद्राचा परवाना रद्द केला होता, पण 9 दिवसांनंतर पुन्हा हे कला केंद्र सुरू करण्यात आलं। मग याची कोण पाठराखण करतंय असा सवाल स्थानिक महिलांनी उपस्थित केला होता। मुंबईत एका मुलाने डान्स बार मध्ये जाण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आईचा खून केला होता। हे प्रकरण तेव्हा भयंकर गाजलं होतं। तेव्हा राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर पाटील हे गृहमंत्री असताना 2005 साली त्यांनी डान्स बार बंदी आणली होती। हाच पायंडा पाडून जुलै महिन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर जर प्रशासनाने ठोस कारवाई केली असती तर आज गोविंद बर्गे यांचे प्राण वाचले असते, अशी चर्चा आता जोर धरते। या सगळ्या प्रकारातून एक गोष्ट स्पष्ट दिसते, समाजात छमछमच्या नादाने कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होतात आणि प्रशासन मात्र हात झटकताना दिसते। मुंबईत डान्स बार बंदी करून जेव्हा संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा महाराष्ट्र हादरला होता। आता तसाच धक्का मराठवाड्यातही बसलाय। स्थानिकांचा सवाल अगदी थेट आहे, हे कला केंद्र नेमकं कुणाच्या छत्रछायेखाली सुरू आहे? सरकारने आणि पोलीस प्रशासनाने जर वेळेत कठोर निर्णय घेतला नाही तर या नादाने अजून किती गोविंद बर्गे यांचा जीव जाईल हे सांगता येणार नाही। बाकी या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।